2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र असं विकासाचं व्हिजन आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विकसित महाराष्ट्राचं जे व्हिजन तयार केलं आहे त्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत सर्व घटकावर, सर्व समाजांना, सर्व घटकांना आणि सर्व दुर्लक्षित विषयांना माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने लक्ष टाकलं. आमचं सरकार गतिमान सरकार, पारदर्शी सरकार, लोकाभिमुख सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी शपथ घेतली त्याच दिवशी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकारची पार्श्वभूमी आपल्याला विदित केली आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आमचं सरकार हे अत्यंत गतिमान आहे, पारदर्शीपणा आहे आणि या ठिकाणी लोकाभिमुख सरकार म्हणून आम्ही काम करतो आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की यावर्षी प्रचंड मोठी नैसर्गिक आपत्ती या राज्यावर आली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 32,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, मग पायाभूत सुविधा त्या ठिकाणी देण्याबाबतचे निर्णय करण्याची वेळ सरकारवर आली. हा अचानक 32,000 कोटीचा बोजा येऊनही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकासाचा समतोल राखत या महाराष्ट्रामध्ये सर्वच विषयावर त्या ठिकाणी सर्वांना न्याय देत काम केलं. शेतकऱ्यासाठी पीक विमा या ठिकाणी भरपाई देण्याबद्दलही आपण त्या ठिकाणी निर्णय केलेत. पायाभूत सुविधा करता मी सांगितलं की मोठ्या प्रमाणावर विकास निधी या ठिकाणी मंजूर केला. डिजिटल सेवेच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. उद्योग क्षेत्रातली गुंतवणूक ही देशातली सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आहे आणि पुढच्या वर्षीही यावर्षी डावोसमध्ये ज्या पद्धतीनं आपलं प्रेझेंटेशन होणार आहे त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याकरता या ठिकाणी काम करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थाला बळकटी देण्याचे काम आपल्या सरकारने केलं. कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याकरता अनेक निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेत आणि तंत्रज्ञान व बळ या नागरिक केंद्रित शासन पद्धतीला प्राधान्य देण्याचे काम आमच्या सरकारने केलं. बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार महोदयांनो की आपण या ठिकाणी जर विचार केला तर शेतकरी वर्गात आपण शेतीमध्ये 5 वर्षात 25,000 कोटीची गुंतवणूक करण्याचा जो आपण निर्णय घेतला त्याची सुरुवात आपण केली. मी आताच सांगितलं की 32,000 कोटी रुपये या ठिकाणी जे पॅकेज जे आपण दुष्काळग्रस्ताला दिलं त्याचंही त्या ठिकाणी आपण अंमलबजावणी केली. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना या राज्यामध्ये युती सरकारने सुरू केली होती, पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सर्वात जास्त बळ आता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेला दिलं. 10,000 कृषी फीडरवर आता ही योजना सुरू झाली आणि 16,000 मेगावॅटचे प्रकल्प सुरू झाले. सोबतच 1400 मेगावॅटचे प्रकल्प हे कार्यान्वित झाले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला 21 जिल्ह्यातील 7,201 गावामध्ये नानाजी देशमुख या ठिकाणी कृषी संजीवनी योजनेचे प्रकल्प सुरू झाले. महाअॅग्रीचं जे एआय धोरण आहे 2025 ते 29 या काळातलं त्याला मंजुरी आपल्या सरकारने दिली. 3 वर्षामध्ये या ठिकाणी महाअॅग्री या धोरणाला 500 कोटी रुपये खर्च करून शेतीला आधुनिकीकरण देण्याचा एक मोठं पाऊल देवेंद्र फडणवीसच्या सरकारने उचललं. खरं तर पशुसंवर्धनाच्या सर्व योजनाला कृषीचा समकक्ष दर्जा देण्याचा या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला. शेवटी अत्यंत महत्वाचा निर्णय होता. या विषयाला दुर्लक्षित होतं, पण पशुसंवर्धनमध्ये जे काही उद्योग येतील किंवा जे काही आपण वाढ करू त्याला कृषीचा दर्जा राहणार हाही निर्णय आपण घेतला. मत्स्य व्यवसायाला सुद्धा कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय. या निर्णयाला कितीतरी सरकार गेले, पण माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचं कार्य केलं. आपण जर इरिगेशन बघितलं तर वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला 88,000 कोटी रुपये याचा फायदा 10 लाख हेक्टर सिंचन शेतीला होणार आहे. याचाही निर्णय आपल्या सरकारने घेतला. दमनगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प जो आहे त्याला 13,497 कोटीची मान्यता दिली गेली आणि 1 लाख एकरला याचा किमान लाभ होणार आहे.
215 जे इरिगेशनचे प्रकल्प मागच्या अनेक वर्षापासून प्रशासकीय मान्यतेकरता या ठिकाणी होते, त्यांना मान्यता आपण दिली आणि 27,99,000 हेक्टर ज्या जमिनी या इरिगेशनपासून मागे राहिलेल्या होत्या त्या आता या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतामुळे आता या ठिकाणी जवळपास 27 लाख हेक्टर जमिनीला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. सुलवाडे, जामफळ, कनोली उपसा सिंचन ही जे 5,329 कोटी रुपयाची आपण त्या ठिकाणी सरकारने योजना मंजूर केली. टेंभू उपसा सिंचन योजनेला 7,370 कोटी दिले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये 28 नवीन प्रकल्पाचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला. या ठिकाणी जलयुक्त शिवार 2 मध्ये आपण वर्षभरात 37,166 कामं आपल्या सरकारने पूर्ण केली, आमच्या सरकारने पूर्ण केली. पायाभूत सुविधा जर विचार केला तर पायाभूत सुविधामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रचंड मोठी उंची या ठिकाणी गाठली. समृद्धी महामार्ग एकतर संपूर्णतः जो खुला झाला, आता गडचिरोलीपर्यंत नेण्याचा तो निर्णय झाला, त्यातनं आता त्याचंही पुढचं काम सुरू झालं. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचं पूर्ण नियोजन झालं. काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनच्या अडचणी होत्या त्या दूर झाल्या. या ठिकाणी काही ठिकाणी अलाइनमेंटच्या अडचणी होत्या त्याही दूर झालेल्या आहेत आणि त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचं या ठिकाणी काम आता सुरू झालं. पुढं या ठिकाणी संपूर्ण नियोजन होऊन काम सुरू होणार आहे. वाळवण पोर्ट आणि ऑफशोअर विमानतळ याचंही नियोजन पूर्ण झालं. प्राथमिक संपूर्ण बाबी पूर्ण झाल्या. त्याचंही आता या ठिकाणी काम सुरू होण्याच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्राथमिक बाबी आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये 51 करार झाले. 70,000 मेगावॅट वीज निर्मितीचे करार झाले. 3.83 लाख कोटीचे नवीन गुंतवणुकीचे निर्णय झाले. 1,13,990 रोजगार निर्मितीची त्या ठिकाणी आपण साधारणतः जो उद्दिष्ट ठेवलं होतं ते पूर्णत्वास आपण नेण्याचा प्रयत्न केला आहे. 45,500 मेगावॅटचे अतिरिक्त ऊर्जा खरेदीचे करार आता पुढे झालेले आहेत. सोबत 36,000 मेगावॅटची हरित ऊर्जा निर्माण करण्याचा निर्णय आपल्या देवेंद्र फडणवीस सरकारने केला, आमच्या सरकारने केला. खरं तर 100 गावात सौर ग्राम योजना आपण आणली. त्या ठिकाणी संपूर्ण गाव हे सौर ऊर्जेवर जाणारं असे 100 गावं त्या ठिकाणी त्या कामाला सुरुवात झाली आणि ती गावं आता सौर ग्राम होणार आहेत. 15 गावं पूर्ण झाली आहेत आणि बाकीची गावं 31 मार्चपूर्वी आपण सौर ग्राम करणार आहोत. सोबतच नागपुरात जी आपली राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे ती या ठिकाणी आता काम सुरू झालं आहे. मुंबई आणि डेपो ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रोला 11ला मान्यता मिळाली आणि आपण बघितलं 23,487 कोटी 23,487 कोटी मुंबई आणि डेपो ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो 11ला आपण त्या ठिकाणी मान्यता दिली आहे. मुंबईत 238 लोकल गाड्यांना खरेदी करता 4,826 कोटी रुपयाचं नियोजन झालं. पुणे लोणावळा 3ऱ्या व 4थ्या उपनगरीय रेल्वेला या ठिकाणी 51 कोटी रुपये शासनाने मंजुरी दिली. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्गाला 6,363 कोटी रुपयाला मान्यता दिली. नागपूर रिंग रोडसाठी 13,748 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी खर्च करतो आहे. नवीन नागपूरकरता आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र जे येत आहे नागपूरला त्याकरता 6,500 कोटीला मान्यता दिली आहे. वडसा देसाईगंज गडचिरोली रेल्वे मार्गाकरता 943 कोटीची मान्यता दिली आणि ही जे या ठिकाणी या राज्यातले अनेक शहरं आयकॉनिक शहरं करण्याकरता सुद्धा शासनाने या ठिकाणी मान्यता दिली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सरकारने मान्यता दिली आहे. महिलांकरता आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजना ही कंटिन्युअस ठेवण्याचा ती जोपर्यंत आमचं सरकार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत ही योजना कंटिन्युअस ठेवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला आणि ती दमदार सुरू आहे. राज्यातील 10 जिल्ह्यात महिला बचत गटाचे उमेद मॉल देण्याचाही निर्णय आपल्या सरकारने केला आणि अनेक जिल्ह्यामध्ये महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान देऊन त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीच्या बचत गट आमच्या लाडक्या बहिणीच्या कोऑपरेटिव्ह बँक तयार करण्याचा निर्णय आपल्या सरकारने यांना प्रोत्साहन दिलं आहे. या ठिकाणी दावोसमध्ये आपण बघितलं की 16 लाख कोटीचे सामंजस्य करार त्या ठिकाणी झाले. 80% त्याच्यावर अंमलबजावणी झाली. देशामध्ये सर्वात जास्त दावोसच्या कराराची अंमलबजावणी करण्यामध्ये महाराष्ट्र सरकार हे क्रमांक 1 वर आहे. इतर राज्यापेक्षा महाराष्ट्राने या ठिकाणी प्रचंड उंची गाठलेली आहे. 2024-25 मध्ये 1,64,875 कोटीचा एफडीआय देशाच्या 40%
व गेल्या वर्षीपेक्षा 34% या ठिकाणी अधिक आहेत. त्याचे आपण त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्याची नोंद घेतलीच आहे. राज्यात 1.5 लाख सरकारी नोकऱ्या व 45,000 पोलिसांची भरती करण्याचाही त्या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे. आमचं सरकार देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने या राज्यामध्ये नवीन औद्योगिक धोरण, इलेक्ट्रॉनिक धोरण, जेम्स अँड ज्वेलरी धोरण, गारमेंट धोरण, एमएसएमईचे धोरण, एमएसएमईचं आपण धोरण आणलेलं आहे. महाराष्ट्र अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्टचं एक धोरण आपण आणलं. या ठिकाणी कॉमिक्स आणि ऍक्सिडेंटल रियालिटी धोरण या ठिकाणी आलं. महाराष्ट्रात जागतिक क्षमता केंद्र निर्माण करण्याचं धोरण या ठिकाणी झालं. अशा विविध धोरणाची घोषणा आणि ईव्ही धोरणाची घोषणा सुद्धा आपल्या सरकारने केली. सर्व धोरणाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि आता याचे इम्प्लिमेंटेशन राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र उभारणीला आमच्या सरकारने मंजुरी दिली. आयटीआयमध्ये 75 व्हर्च्युअल क्लासरूम करण्याकरता आमच्या सरकारने मंजुरी दिली. नवीन मुंबईमध्ये 5 परदेशी विद्यापीठासाठी करार त्या ठिकाणी आपण केले. त्या ठिकाणी एज्युकेशन सिटी निर्माण करण्याचा आमच्या सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला. राज्य सरकार हे सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा समावेश त्या ठिकाणी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. सोबतच पुणे आणि नागपूरमध्ये अत्याधुनिक क्रीडा संकुल बांधण्याचे मोठे निर्णय घेतले. जे आंतरराष्ट्रीय लेव्हलचे मोठे क्रीडा संकुल असणार आहे त्याचाही निर्णय सरकारने घेतला. अनाथ आणि निराधार बालकासाठी व्यावसायिक शिक्षण शुल्क फ्री करण्याचाही निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. या ठिकाणी आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पानिपतला मराठा शौर्य स्मारक होण्याचा निर्णय आपण घेतला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षात तीर्थक्षेत्र विकासासाठी आपण बघितलं की आपण अहिल्यानगरला, चौंडीला आपण जी कॅबिनेट घेतली त्या ठिकाणी 5,503 कोटीचा विकास आराखडा आपण त्या ठिकाणी मंजूर केला आणि या विकास आराखड्याला आता पुढे काम सुरू होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना जी तयार केली त्यामध्ये 500 स्टार्टअपला 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देण्याचाही निर्णय आमच्या सरकारने केला आहे. सोबतच या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले जे तलाव आहेत त्या तलावांना घाटांच्या संवर्धनाकरता 75 कोटी रुपये देण्याचाही निर्णय आमच्या सरकारने केला. राज्यातील पहिले कवितेचे गाव शिरवाळे वणी जे आहे नाशिक, तिथे त्या ठिकाणी त्या कवितेच्या गावालाही त्या ठिकाणी आपण विकास आराखड्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. बृहन महाराष्ट्र आणि इतर देशात 100 मराठीतून दूध मराठी भाषात त्या ठिकाणी आपण दूध त्या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. सोबतच राज्यामध्ये मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं आहे, पण माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, आमच्या सरकारने या ठिकाणी राज्यातच जसं 2029 पुढे येईल तसं राज्यामध्ये जनतेला 50% रेटनी विजेचे जे बिल आहेत ते 50% रेटनी कमी होणार आहे. आज जे 8 रुपये 10 पैशात वीज तयार होते हे पुढच्या 2029 मध्ये जसा कोळसा महाग होईल ती 12 रुपये होणार आहे. प्रत्येक वर्षी 80 पैसे वाढणार आहे. तर 8 रुपयात तयार होणारी वीज 12 रुपये होईल 2029 मध्ये. पण राज्यामध्ये जो हरित ऊर्जेचा आपण निर्णय केला यावरून जर विचार केला, एकडे 12 रुपयाची कोळशाची वीज, दुसरीकडे 2 रुपये 80 पैशाची सौर ऊर्जा, याचं मॅचिंग करून जनतेला 12 रुपयाऐवजी 6 रुपयामध्ये वीज देण्याचाही निर्णय आमच्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने केला. एमईआरसीने 5 वर्षाचे जे पिटिशन मान्य केलं त्या पिटिशनमध्ये, टेरिफ पिटिशनमध्ये 50% विजेचे रेट कमी करण्याचा निर्णय पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी 2029 पर्यंत होणार आहे. सरकारी सेवा व्हॉट्सअपवर आणण्याचाही आपण त्या ठिकाणी सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय केला आहे. सेवा हमीतील अनेक नवीन सेवा ऍडिशन करण्याचा त्या ठिकाणी निर्णय झाला. आपले सरकारचे नवीन व्हर्जन लवकरच या ठिकाणी सुरू होते आहे. नवीन व्हर्जन आपल्या सरकारचं ज्या ठिकाणी संपूर्ण सेवा हमी कायद्याप्रमाणे सर्व सेवा या ऑनलाईन देण्याचा निर्णय आपलं सरकार त्या ठिकाणी करतं आहे. अनुकंपाचा सर्वात महत्वाचा निर्णय या राज्यामध्ये मागच्या 15 वर्षापासून अनुकंपाचं व्यवस्थित पद्धतीने त्यांचं अपॉइंटमेंटचं जी पद्धती होती ती चुकीची होती. पण माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या संकल्पनेने जीएडीने, सामान्य प्रशासन विभागाने जो या ठिकाणी खूप महत्वाचे निर्णय घेतले, एकाच दिवशी आपण
5,500 अनुकंपा धारकांना नोकरीवर घेण्याचा निर्णय एकाच दिवशी आपण घेतला आणि हा एक मोठं पाऊल देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये झालं. या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 2,399 आजाराचा समावेश या ठिकाणी झाला. महाकेअर फाउंडेशनची स्थापना झाली. राज्यातील 18 रुग्णालयात कर्करोगावर आता उपचार होणार आहे. 18 रुग्णालयामध्ये कर्करोगावर उपचार करण्याकरता ज्या त्या ठिकाणी मान्यता पाहिजे होत्या त्याकरता त्यांनी सरकारने पुढाकार घेतला आणि महाकेअर फाउंडेशनची स्थापना या ठिकाणी झाली. वर्षभरात 1,09,440 ग्रामीण कुटुंबांना नळ योजना देण्याचा आपण निर्णय केला. नवी मुंबईत महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी करण्याचा निर्णय झाला. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण त्या ठिकाणी जाहीर झाले. या धोरणातनं लाखो लोकांना घरं मिळण्याचाही मार्ग या ठिकाणी मोकळा झाला. स्वयं पुनर्विकासाच्या प्राधिकरणाची स्थापना राज्य सरकारने केली. राज्य सरकारने जे महत्वाचा या ठिकाणी निर्णय घेतले त्यामुळं माननीय नरेंद्र मोदीजी, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला 30 लक्ष घरं दिले प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये. त्यामध्ये 4,91,278 घरं पूर्ण झाले. मोदीजींनी 30 लाख घरं महाराष्ट्राला दिले. त्यातले 4,91,000 घराचं काम पूर्ण झालं आणि बाकी घरांचं काम सुरू त्या ठिकाणी आहे. शासनाने या घरकुलांना मोफत रेती देण्याचाही निर्णय या ठिकाणी केला आहे. तुकडेबंदी कायदा जो महसूल खात्याने निरस्त केला आहे, यामध्ये नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, पीएमआरडीए, एनएमआरडीए, एमएमआरडीए क्षेत्रामध्ये जे लोक राहतात, नैनामध्ये, सिडकोमध्ये, या सर्व जे भागात रहिवासी क्षेत्रात लोक राहतात आणि रिजनल प्लॅनमध्ये ज्या रहिवासी क्षेत्रामधील तरतुदी आहेत, जर याचा विचार केला तर रेसिडेन्शियल बेल्टमध्ये जे लोक राहतात त्यांनी तुकडे पाडून घरं बांधले. 60 लक्ष परिवार राज्यामध्ये असे आहेत ज्यांच्याकडे तुकडेबंदीच्या कायद्यामुळे त्यांचे घरं अधिकृत होऊ शकत नव्हते. पण तुकडेबंदी कायदा निरस्त केल्यामुळे आता 600 फुटाचं घर, 1000 फुटाचं घर, सर्व घरं कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला. 15/10/2024 पूर्वी 15/10/2024 पैकी ज्यांनी जिथे रहिवासी क्षेत्रात घरं बांधले असतील, जे रहिवासी क्षेत्र रिजनल प्लॅनमध्ये इन्क्लूड असतील, त्या सर्व घरांना कायदेशीर करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला, आमच्या सरकारने घेतला. तिसरं महत्वाचं, आमच्या सरकारने एनए टॅक्स, एनएची सनद ही लागत होती. आमच्याकडे वारंवार आमच्या एसडीओकडे, तहसीलदारकडे एनएची सनद घेण्याकरता जावं लागत होतं. आता जो आपण कायदा आणतो आहे, या कायद्यामध्ये रहिवासी क्षेत्रात रहिवासी घर बांधायचं आहे, औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक वापर करायचा असेल तर कुठल्याही एनए सनदची गरज पडणार नाही. एनए काढून टाकला आणि आता एनए सनदही राहणार नाही. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला एनए करण्याकरता किंवा सनद घेण्याकरता महसूल अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज पडणार नाही. असा कायदा आपण या ठिकाणी सभागृहामध्ये आणतो आहे. हाही कायद्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आणि माननीय या ठिकाणी आपल्या या कायद्याला आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडतो आहे. खरं तर शेत जमिनीच्या वाटपाबद्दल दस्ताचे शुल्क आपण माफ केले. विद्यार्थ्यांना जे त्यांचे केजी ते पीजी पर्यंत जे डॉक्युमेंट लागतात, डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, नॅशनलाइज सर्टिफिकेट आहे, 500 रुपयाचा स्टॅम्प लागायचा, आता आपण विद्यार्थ्याच्या शैक्षणिक दाखल्याकरता स्टॅम्प पेपरची अट काढून टाकलेली आहे. महसूल खात्याने जवळपास 48 विविध निर्णय घेतलेले आहे. परवा आम्ही निर्णय घेतलेला आहे की या आपल्या डिजिटल सातबारा जो आपण ऑनलाईन उपलब्ध आहे, जो 15 रुपये देऊन काढावा लागतो, तो सातबारा आता अधिकृत आहे, कायदेशीर आहे. कुठल्याही बँकेला, कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये डिजिटल सातबारा आता या ठिकाणी त्याला कायदेशीर स्वरूप देण्यात आलेलं आहे. सोबतच या ठिकाणी आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या मानधनामध्ये दुप्पट वाढ सरकारने केली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगांना संविधानिक मान्यता, आयोग होते पण संविधानिक मान्यता नव्हती. एससी आणि एसटी आयोगाला ती आपल्या सरकारने संविधानिक मान्यता दिली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या कर्ज प्रकरणाची शिथिलता राज्य सरकारने केली. सोबतच नागपुरात
महाज्योतीच्या आधुनिक इमारतीची पायाभरणी त्या मागच्या महिन्यात आम्ही केली. त्याच्याही इमारतीचं काम नागपूरमध्ये प्रचंड वेगाने सुरू झाला. त्या विद्यार्थ्याची निवड झाली. आता ते विद्यार्थी परदेशामध्ये त्या ठिकाणी पीएचडी मास्टर्स डिप्लोमा करण्याचाही त्या ठिकाणी पुढच्या एज्युकेशनसाठी ते आता गेलेले आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्याका आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. खरं तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 60 नंतरचं निवृत्ती वेतन देण्याची योजना आपल्या सरकारने केली. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेत तसंच दिव्यांगांना 1,000 रुपयाची त्या ठिकाणी वाढ देण्याचाही त्या ठिकाणी निर्णय घेतला. संजय गांधीमध्ये श्रावणबाळमध्ये जे दिव्यांग आहेत त्यांना आता 2,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. 1,000 रुपयाची वाढ दिव्यांगाकरता आमच्या सरकारने केली. मी काही निर्णय या ठिकाणी वाचून दाखवलेले या ठिकाणी आपल्यासमोर आणलेले आहेत. मी आपल्याला एवढंच सांगेल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हे महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता 2029चं व्हिजन डॉक्युमेंट काय असणार, मंत्रिमंडळापुढे सादरीकरण झालं. 2035चा महाराष्ट्र कसं असणार याचं सादरीकरण झालं. 2047चा महाराष्ट्र कसं असतं याचं सादरीकरण झालं. एकंदरीत महाराष्ट्रातल्या संपूर्ण विभागांनी 2047चा विकसित महाराष्ट्राचा विचार करून काय काय उपाययोजनेची अंमलबजावणी करायची याचं व्हिजन तयार करण्याचं सूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दिल्या. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामधलं आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार या ठिकाणी पारदर्शी सरकार म्हणून, लोकाभिमुख सरकार म्हणून या ठिकाणी काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. मला निश्चित असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कुठलंही सर्वेक्षण जर केलं, कुठल्याही पद्धतीचं आपण सर्वेक्षण केलं आणि कुठल्याही पद्धतीने जर आपण देवेंद्र फडणवीस सरकारचा 1 वर्षाचा कार्यकाळ जर आपण मूल्यमापन केला तर महाराष्ट्राच्या इतिहासातलं अत्यंत मजबूत, त्या ठिकाणी धाडसी निर्णय घेणारं आणि लोकाभिमुख निर्णय घेणारं आमचं सरकार आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. महायुतीच्या सरकारबद्दलचा एक सर्व्हे जे आहे ते काही समोर आले आहेत. वर्षभराची कामगिरी जी झालेली आहे त्याचे सर्व्हे आलेले आहेत. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असावेत आणि त्यांना पसंती जी आहे ती आधी त्या सर्व्हेमध्ये पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या जनतेने 2024मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये 51%च्या वर मतं घेऊन देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या सरकारला जनतेने निवडून दिलं. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी, अजितदादा सोबत त्या ठिकाणी आम्ही सरकार चालवतो आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मुंबईपासून महाराष्ट्रापर्यंत, आता मुंबईचे तर निर्णय आता उद्या प्रेस कॉन्फरन्स वगैरे होईल, माननीय अमित साठवजी सांगतील मुंबईकरता काय काय अजून सरकारने निर्णय केले आहेत. पण मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करण्याकरता आणि नागपूरला त्या ठिकाणी नागपूरपर्यंत जे महाराष्ट्र आहे याला उंची देण्याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतले आहेत. त्यामुळं कुठलंही सर्वेक्षण केलं महाराष्ट्राचं, काही आता राजकीय भाग सोडला तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासातलं देवेंद्र फडणवीसचं सरकार 2024-25 मध्ये जे काम करत आहे हे सरकार अधिक मजबूत सरकार म्हणून आणि लोकाभिमुख सरकार म्हणून या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे आणि मला वाटतं 10 पैकी 10 मात जनतेतून मिळेल असं सरकार आमचं या ठिकाणी काम करत आहे. दररोज 2-3 शेतकरी आत्महत्या करतायत आणि हा जो सर्वे आहे त्या चाचणीमध्ये की स्वतःच परीक्षा घेतली, स्वतःच पेपर तपासला आणि स्वतःला मार्क दिले. विजय वडेट्टीवारला जर खाजगीत विचारलं ते सांगतील की देवेंद्र फडणवीसचं सरकार सर्वात चांगलं सरकार आहे. राजकीय बोलावं लागतं, नाहीतर दिल्लीतून त्यांना मार पडेल म्हणून ते असे बोलतात आहे. सागर आता ना काही वेळापूर्वीच मंगलप्रभात तोडा हे कॅबिनेट मंत्री त्यांचे एक विधान आलं असं की देवेंद्र फडणवीस हे फक्त स्वतंत्र पक्ष चालवत नाही, इतर राजकीय पक्ष सुद्धा चालवतात. खरंच आहे का? मंगलप्रसाद लोढा कुठल्या उद्देशाने आणि कुठला संदर्भ घेऊन बोलले हे मला माहिती नाही. मी त्यांच्याही चर्चा करणार आणि मग उत्तर देईन. सर अर्बन नक्सलाईटबद्दल विधानसभामध्ये पेंडिंग आहे. राज्य सरकार वतीने तुम्ही
घेणारा एक प्रश्न आणि ही सरकार महायुती जी आहे रिस्पॉन्सिबल फक्त महायुती बाकीचे दोन पक्ष का घेतात? पहिला विषय की महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे राष्ट्रपतीजीकडे आम्ही पाठवलं होतं, ते आता गृहमंत्रालयाकडे आलेलं आहे. मला विश्वास आहे की आपण जे कायदा तयार केला तो देशातला सर्वात उत्कृष्ट कायदा महाराष्ट्राने तयार केला आहे. सर्वपक्षीय सहमती त्याच्यावर तयार झाली आणि मी स्वतः याचा अध्यक्ष होतो, त्यामुळे याला मान्यता मिळेलच. लवकरच आम्ही त्या ठिकाणी फॉलोअप करू. दुसरं आपण सांगितलं की माननीय शिंदे साहेब वेगळ्या पद्धतीने प्रेस घेणार आहेत, अजितदादा वेगळी घेणार आहेत, नागपुरातही 7 तारखेला प्रेस होणार आहे. त्यामुळं आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रेस घेतलेले आहेत. शेवटी एकनाथजींनी घेतली का, अजितदादांनी घेतली का, चंद्रशेखर बावनकुळे घेतली का, आम्ही वारंवार सांगतोय हे महायुती सरकार आहे. मी आधीच उल्लेख केला, देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाचं सरकार, एकनाथ शिंदेजी, अजितदादा, आम्ही तिघही, आमचं 13 पक्षाचे सरकार हे जॉईंटली या ठिकाणी लोकाभिमुख निर्णय घेत आहेत. देवेंद्र फडणवीसजीच्याही त्या ठिकाणी कामकाज करताना, कार्यभार चालवताना महायुतीच्या घटक पक्षाचे संपूर्ण त्या ठिकाणी त्यांचा संपूर्ण त्यांना विश्वासात घेऊन या राज्याच्या गाळा पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत आहे. त्यामुळे भाजपाने घेतली का आणि एकनाथजींनी घेतली का आणि अजितदादांनी घेतली का, यामध्ये काही फार मला वाटतं याचा फार विचार करण्याची गरज नाही. सर, वर्षभरात जे काही कामं केली जातील 12 वाजता, मात्र वर्षभरामध्ये 3 पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती मतभेद सुद्धा पाहायला मिळाले. विशेषतः या निवडणुकीत सोबत असेल किंवा एकमेकांवरती आरोप करताना पाहायला मिळाले. आज सुद्धा सगळे ठाकरे मंत्री कल्याण मंजुळांनी सोबत करणार आहे. तर वर्षभरातच हे मतभेद समोर आलेले आहेत. हे पुढे कसं तुम्ही सांगाल? कुटुंबामध्ये काम करत असताना मतभेद हे असतातच, पण आमच्यामध्ये मनभेद नाही. एकामेकाला आम्ही बोलू शकत नाही अशी परिस्थिती नाहीये. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की एकामेकाच्या तोंडाकडे पाहिलं तरी मारपीट करतात. आम्ही तसे नाही. मतभेद झाले तर 5 मिनिटात बोलून ते मतभेद दूर करतो. त्यामुळं आमच्यामध्ये मनभेदाला थारा नाही. मतभेद दूर करता येतात आणि मतभेद चालणारच, कारण कौटुंबिक आपली संरचना देशामध्ये, राज्यामध्ये आहे आणि कौटुंब असलं का थोडा मतभेद होत असतात. त्यामुळं आमच्या महायुतीला काही फरक पडत नाही. याला जोडून सर एक असा प्रश्न आहे की आणखी काही लोकांना पक्षप्रवेश आहे ते घेताना पाहायला मिळतं, कारण की ते एकनाथ शिंदेच्या पक्षातले ते भाजपमध्ये येताना पाहायला, विशेष करून संभाजीनगरमध्ये जिल्हाध्यक्षाला घेतला. नाही, आता असं आहे की आमचा निर्णय आता अजून आम्ही बसणार आहोत. या आठवड्यात आमची बैठक होणार आहे. माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, आमचे रवी चव्हाणजी अध्यक्ष बसणार आहेत आणि आम्ही जे पूर्वी ठरलं होतं महायुतीमध्ये, कुठल्याही पक्षाचा व्यक्ती कुठेही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करायचा नाही, यावर आता एकमत झालं आहे. मला असं वाटतं की 2-3 दिवसात ही बैठक होईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भाजपमध्ये नाही, भाजपमध्ये शिवसेनेचा नाही, दोघाय म्हणून राष्ट्रवादीत नाही, तिघाय म्हणून त्या ठिकाणी कुठले असे निर्णय करायचे नाही, असा निर्णय आम्ही केलेला आहे. बहुतेक परवाच्या बैठकीत वगैरे या ठिकाणी अधिक स्पष्टता होईल. साहेब, 2014ला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात तुम्ही कॅबिनेटमध्ये होता, नंतर शिंदेचं सुद्धा सरकार तुम्ही पाहिलं आणि आता परत देवेंद्र फडणवीसांचं काम केलं. नेमकं कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या हत्तीत सगळ्यात जास्त चांगलं काम झालं आणि चांगलं कारभार झाला? 14 ते 19 देवेंद्र फडणवीसचं सरकार जे होतं ते सरकार खऱ्या अर्थाने राज्याची विस्कटलेली परिस्थिती दुरुस्त करण्याकरता त्या सरकारला खूप कसरत करावी लागली. वर्षानुवर्ष 15-15, 18-18 वर्षापासून त्यावेळी महाविकास आघाडीचे लोक सत्तेमध्ये होते. 14 ते 19 मध्ये नीट घडी बसवल्या गेली. मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पुन्हा घडी बिघडली. एकनाथजींनी त्या ठिकाणी पुढे नेण्यासाठी काम केलं आणि आता तर देवेंद्र फडणवीसजीचं सरकार जे आहे हे सरकार 2047चा महाराष्ट्र डोक्यासमोर ठेवून 2047 मध्ये महाराष्ट्राची जनसंख्या किती असेल, त्याला लागणाऱ्या पायाभूत सुविधा, त्यांना अपेक्षित मुंबई कशी असेल, पुणे कसं असेल, महाराष्ट्र कसा असेल, खेडे कसे असतील, शहरं कसे असतील, याच्या संपूर्ण सर्वेक्षण करून संपूर्ण विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राला राज्यात देशातलं क्रमांक 1चे राज्य करण्याकरता तयार केलेलं व्हिजन या सरकारने तयार केलेलं आहे.
देवेंद्र फडणवीसचं सरकार, यावेळीचं सरकार जे आहे ते सरकार एकंदरीत 14 कोटी जनतेला राज्यात 14 कोटी जनतेला जे राज्य आहे महाराष्ट्र, हे देशातलं क्रमांक 1 राज्य कसं होईल, हे राज्य आधुनिक कसं होईल, या राज्यातल्या सर्व सेवा जनतेला घर बसल्या कशा मिळेल, या सर्व विषयावर काम करणारं सरकार आहे. आणि मुंबईपासून तर गडचिरोलीपर्यंत, म्हणजे मुंबईला ज्या फॅसिलिटी त्या गडचिरोलीला असाव्या, चंद्रपूरला ज्या फॅसिलिटी त्या नागपूरमध्ये असाव्या. एकंदरीत आधुनिक महाराष्ट्र, 21व्या शतकातला महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र, या महाराष्ट्राला सर्व क्षेत्रामध्ये उद्योग, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, त्या ठिकाणी ग्राम, शहरी, या सर्व विकासाला प्राधान्य देणारं आमचं सरकार आहे. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे व्हिजन आहे विकसित भारत 2047, त्या विकसित भारत 2047वर माननीय देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र 2047चं व्हिजन तयार केलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी 5 वर्ष असणार आहे. या 5 वर्षामध्ये जे पेरलं जाईल, या 5 वर्षात जे पेरलं जाईल ते 2047ला उगवणार आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार जे 2024 ते 29 आहे, या सरकारमध्ये प्रचंड महाराष्ट्र वर गेला दिसेल असं सरकार या ठिकाणी आहे. सर, विरोधी पक्षांनी गेल्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे झाले, ते बाहेर काढले. फक्त एक लिफाफी म्हणून चौकशी समिती नेमलेल्या आहेत आणि पुढे काहीच झालेलं नाही. त्याचबरोबर दुसरा एक पत्रिका, कुठला घोटाळा सांगा नाव? असं विरोधी पक्ष नाही, विरोधी पक्षाचं काही कामच नाही त्यांना. दुसरं असं की नाही, तुम्ही मला एक घोटाळा सांगा, मी उत्तर देतो. आताचा एक लेटेस्ट मधला पार्थ पवार, लेटेस्ट मधलं पार्थ हा पवार, तेच तुम्ही सांगताय. आणि दुसरं असं की मुंबईमध्ये आता पार्थ पवारचं पहिले बोलू. पार्थ पवारांच्या केसमध्ये कुणाची तक्रार आली नव्हती, तरी राज्य सरकारने केवळ इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बातम्यावर, प्रिंटच्या बातम्यावर कुणाची तक्रार आमच्याकडनं आली असताना सुमोटो मीडियाच्या बातम्यावर दखल घेऊन तातडीनं आमच्या खात्याने सर्व अधिकारी निलंबित केले, गुन्हे दाखल केले. आणि काल बघितलं असाल, ज्यांनी सरकारच्या जमिनीची छेडछाड केली ते आता 8 दिवस पोलीस त्या रिमांडवर आहे. त्यामुळं आमचं सरकार कधी, आणि आम्ही जे समिती तयार केली देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, विकास कार्य समिती, अत्यंत प्रामाणिक असणारा अधिकारी नेमला. आणि मला आपल्याला सांगतोय, या समितीचा अंतिम हा लवकरच होईल आणि गव्हर्नमेंटची लँड ही गव्हर्नमेंटकडे राहील, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी दाव्यात सांगतोय. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं सरकार एकही घोटाळ्याला लपवत नाही आहे. तुम्ही एक घोटाळ्याचं नाव सांगा, त्याचं उत्तर आम्ही देतो. आमचं सरकार पारदर्शी आहे, कुणाला पाठीशी घालणार नाही. आणि सरकार हे त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने, कुणी असेल, कुणी घोटाळा केला असेल तरी आम्ही त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकू, त्या चौकशी समितीचं अंतिम करू आणि कुणालाही सोडणार नाही. सुलेखा कुंभारेंनी टीका केली आहे की पार्थ पवार प्रकरणामध्ये तुमचाही संबंध आहे, हे. आणि दुसरं, कामठी नगरमध्ये जे काही घटना घडली त्यामुळे तुम्ही सर्व राजकारण. सुलेखाताई कुंभारे आमच्या बहिणीसारख्या आहेत. मागच्या 20 वर्षापासून त्या आमच्यासोबत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. यावेळी आम्ही त्यांना सीट देऊ शकलो नाही, थोड्या नाराज झाल्या आणि त्यांनी थोडे काही आरोप लावले. तर पार्थ पवार प्रकरणी त्यांनी जो आरोप लावला त्याबद्दल मी सांगितलं की त्यामध्ये जे दोषी लोक आहेत ते जेलमध्ये गेलेत, आता 8 दिवस पीसीआरवर आहे. मला असं वाटतं की सुलेखाताईकडनं अशा अपेक्षा नव्हत्या. एक नगराध्यक्षाची सीट न दिल्यामुळं एक काळात चंद्रशेखर बावनकुळे राज्यातला सर्वात लोकप्रिय मंत्री, सर्वात पारदर्शी मंत्री, सर्वात लोकाभिमुख मंत्री, अशी 100 बैठकात त्यांनी जाहीरपणे मीडियात माझी तारीफ केली. अचानक 15 दिवसामध्ये पार्थ पवारशी मला जोडलं गेलं, भ्रष्टाचाराशी जोडलं गेलं. मला असं वाटतं की काही दिवसात त्यांचा गैरसमज दूर होईल. तशी आज मी सुलेखाताईला लिगल नोटीस इश्यू केलेली आहे. त्यांना दुपारपर्यंत ती नोटीस मिळेल. योजना महायुतीनं आणलेली होती, त्याच्यामुळे सरकारवर आर्थिक ताण पडला. वारंवार अनेक खात्याचे निधी इतरत्र वळवले गेले होते. विरोधकांनी टीव्ही तसा आरोप केला. पुढची 4 वर्ष आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार काय प्रयत्न?
महाराष्ट्र सरकार मजबूत सरकार आहे. देशात सर्वात आर्थिक मजबूती महाराष्ट्राला आहे. लाडकी बहीण योजना तयार केली तेव्हाच याचा आम्ही सर्व निकषाचा अभ्यास केला आणि लाडक्या बहिणीच्या योजनेला जो पैसा लागणार आहे तो पैसा रिझर्व्ह ठेवून बाकी इतर बजेट हेडचं आम्ही नियोजन केलं आहे. कुठल्याही बजेट हेडचा पैसा काढून लाडक्या बहिणीच्या योजनेला द्यायला लागणार नाही याची तरतूद आम्ही केली आहे. कुठल्याही योजनेमुळं महाराष्ट्र अडचणीत येईल किंवा महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा अडचणीत येतील असं कुठलंही आमच्या सरकारने नियोजन म्हणजे असं कुठल्याही अडचणी होईल असं आम्ही त्या ठिकाणी काही आर्थिक धोरण घेतलेलं नाही. लाडक्या बहिणीच्या योजनेला अधिक मजबूत करण्याची सरकारची मानसिकता आहे. कारण हा जो लाडक्या बहिणींना आम्ही जो पैसा येतो हा पैसा शेवटी ग्रामीण महाराष्ट्राला मजबूती देण्यासाठी अत्यंत महत्वाचा एक इन्व्हेस्टमेंट ठरलेली आहे. लाडक्या बहिणीला जो आम्ही पैसा येतो हा ग्रामीण महाराष्ट्रात जेव्हा हा पैसा जातो तेव्हा त्या व्यवहारामध्ये त्या तिथल्या आर्थिक बाबींना तो फायदा येणार आहे. तिथला ग्रामीण व्यवसाय वाढवणारा आहे. आमच्या लाडक्या बहिणी या पैशातनं काही बँकाही काढतात आहे. आमच्या लाडक्या बहिणी या पैशातनं ग्रामीण जी तिथली शेतीची अर्थव्यवस्था त्या मजबूत करत आहे. त्या आपल्या मुलांना शिक्षणामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. आमच्या लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत हे विकसित महाराष्ट्र 2030 करता 35 करता या योजनेचा मोठा फायदा विकसित महाराष्ट्राला होणार आहे. त्यामुळे या योजनेतला पैसा काही वाया जात नाहीये. लाडक्या बहिणीचा पैसा हा महाराष्ट्राला अधिक मजबूती देणारा आर्थिक त्या ठिकाणी महाराष्ट्राला ग्रामीण महाराष्ट्राला बळ देणारा ही मोठी महत्वाची योजना आहे. त्यामुळे यातनं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. राज्याच्या ग्रामीण भागाला अर्थव्यवस्थेला एक चांगली चालना यातून मिळणार आहे. मंत्र्यांचं कार्ड सुरुवातीला तयार केलं जाणार होतं. भाजपच्या बऱ्यापैकी मंत्र्यांचं कुठे वाद कारमध्ये आले नाही. पण मित्रपक्षांना सरकारची खूप मोठी अडचण परिस्थिती केली असं वाटतंय का? डॉक्टर संजय शिरसाट असतील, योगेश कदम असतील, स्वतः अजित पवार असतील, माणिकराव कोकाटे असतील, नरेंद्र मोदी सगळ्यांचं बघितलं तर मित्रपक्षांमुळे खूप अडचण भाजपची झाली प्रतिक्रिया दिसते. काय नेमकं इथून पुढे त्यांचं रिपोर्ट कार्ड मेंटेन केलं जाईल? काही वेगळ्या सूचना वगैरे होतील? आता जो अधिकार माझा नाहीये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा अधिकार आहे मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार करण्याचा. तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री जेव्हा तुमच्याशी चर्चा करतील अधिवेशन काळात तेव्हा त्यांना विचारलेलं बरं. कोकणामध्ये निलेश राणे यांनी भाजपवरती मोठ्या प्रमाणात आरोप केले होते. आज निलेश राणे असं म्हणतात की महायुती म्हणून पुढील काळातल्या निवडणुका ज्या आहेत आम्ही लढणार आहोत. देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण आमचे नेते आहेत. ज्या पद्धतीनं टोकाचे आरोप झाले आणि त्यानंतर आता त्यांनी एक वेगळी प्रतिक्रिया दिली पाहिजे. नाही तेच म्हणतो की आमच्यात मतभेद झाले, मनभेद नाही झाले. मतभेद हे मिटू शकतात, मनभेद हे चव्हाट्यावर येतात. काही वेळा मनभेदामुळं आपली राज्याचे वेगवेगळ्या विषयाला वेगळं वळण मिळतं. पण हे मतभेद असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी काही कमी जास्त झालं आहे. आमचे मतभेद दूर होतील कारण आम्ही वर्षानुवर्ष शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं आम्ही कार्यकर्ते आहोत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी आमचं राज्य चालवतो आहे. त्या ठिकाणी रयतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आमच्या राज्याला आहे. त्यामुळं आमच्याकडे फार काही उत्कृष्ट तयार होत नाही आणि काही गैरसमज झाले तरी आम्ही आपसात बसून त्या ठिकाणी ते संपवू शकतो एवढी क्षमता देवेंद्र फडणवीसजीमध्ये आहे, एकनाथ शिंदेमध्ये आहे आणि अजितदादामध्ये आहे. तिघही नेत्यामध्ये आपसात कोऑर्डिनेशन आहे आणि त्यामुळं काही झाले असतील खालच्या लेवलला मतभेद ते आम्ही दूर करू शकतो एवढी क्षमता आमच्यात आहे. प्रदेश राजकारणी आणि कोकणी राजकारणी नवीन वर्षामध्ये येणार का? कुठे थांबली? काय प्रॉब्लेम झाले? मला वाटतं हा दोन्ही कार्यकारिणी लवकरच आमचे अध्यक्ष करतील. निवडणुकीचा काळ आल्यामुळं काही त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीत सारे लागलो त्यामुळे ती थांबलेली आहे. पण आमचे दोन्ही अध्यक्ष निर्णय करतील. सर गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचे 3 मुख्यमंत्री पाहिजे. उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील आणि आता देवेंद्र फडणवीस असतील. मात्र जर आकलन केलं आर्थिक परिस्थितीचा सगळ्याधिक जास्त परदेशी जी गुंतवणूक आहे ती या काळात आलेली पाहायला मिळते 1 वर्षामध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट जे जागतिक स्तरावरच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या त्यांचे प्रमुख आहेत ते देखील इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा देवेंद्र फडणवीस यांना भेटायला येत आहेत. नेमकी अशी कुठली जादूची काठी या 1 वर्षात फिरली आहे त्यामुळे इतका मोठा बदल आर्थिक बदल पाहायला मिळतो. उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये
उद्धव ठाकरेच्या खिशाला पेन नव्हता. त्यामुळं ते सही करायचे नाही, करारावर सह्या करायचे नाही, किंवा त्यांचं प्राधान्य तुम्हाला माहिती आहे की त्यांचं प्राधान्य कधी विकसित महाराष्ट्र नव्हता, विकसित मुंबई नव्हती. त्यांचं प्राधान्य हे केवळ गोलगवडेपणाला होतं. मग एकनाथ शिंदेजींनी हे सरकार सांभाळलं आणि एकनाथ शिंदेजींनी बऱ्यापैकी मग 2.5 वर्षात जे काही उद्धव ठाकरेच्या काळात जे काही विस्कटीत झालं होतं ते जागावर आणण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस जे असे मुख्यमंत्री आहे की 24 तास हातात पेन आहे, रात्री बेरात्री अपरात्री कुठल्याही महाराष्ट्राच्या विकासाकरता जो काही प्रश्न येईल त्याला पूर्ण वेळ देऊन काम करणारे नेतृत्व आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी देशामध्ये आणि दावोसच्याही अनेक इन्व्हेस्टमेंटमध्ये एक गतिशील सरकार म्हणून काम केलं आहे. उद्योग आणि मी आता धोरण तुम्हाला वाचून दाखवलंय, इतके धोरणं या राज्यामध्ये जे प्रलंबित होते इतके धोरणं या राज्यामध्ये स्ट्रीमलाईन केले आहे. उद्योजकांना फायदा होणारे आणि ज्या मी समितीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट समितीमध्ये मी आहे महाराष्ट्राच्या, देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा, मी हसन मुश्रीफजी त्या ठिकाणी आहे. मी बघतो प्रत्येक 15 दिवसामध्ये किमान 10 प्रकल्पाला त्या ठिकाणी मान्यता मिळतं आहे. परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येण्याचा विश्वास देवेंद्र फडणवीसच्या सरकारवर आहे. अधिक जाचक अटी सरकारने काढलेल्या आहे. जमीन अलॉटमेंटच्या बद्दलच्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्या आहे. आता फाईलमध्ये कुणाचे हस्तक्षेप चालत नाही. ऑनलाईन फाईल त्या ठिकाणी जनरेट होतात, ऑनलाईनच त्या ठिकाणी सह्या होतात. आता ऑफलाईन पद्धती बंद झाली आहे. त्यामुळं ई फाईल ही किती कुणाजवळ किती दिवस पडलेली आहे ई फाईल हे कळतं. त्यामुळं एकंदरीत गतिमान सरकार म्हणून जी संकल्पना आम्ही केली ती देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारची आहे. म्हणून गुंतवणूकदार आता महाराष्ट्राकडे बघतो आहे. महाराष्ट्र अधिक राज्याच्या इतर राज्यापेक्षा जास्त सवलती देऊन उद्योजकांना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणूनच या ठिकाणी 3 लाख कोटी रुपयापर्यंत आता या दावोसच्या पुढच्या त्या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये पुन्हा जास्त या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. आपल्या संपादकीयमध्ये लिहिलं, आपल्या संपादकीयमध्ये आला आहे. मनभेद म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या नेत्यांचे वर्तन. मतभेद म्हणजे आम्ही आमच्यात काही मतभेद झाले तर संध्याकाळपर्यंत संपवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला त्या ठिकाणी 21व्या शतकाकडे नेणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे थोडा मतभेद आणि मनभेदमध्ये अभिषेक हिंदीमध्ये. मेरा 2 सवाल है. पहला सवाल ये है क्या पिछले 5 साल पर 1 साल भारी पड़ा, क्या ज्यादा काम, ज्यादा इन्वेस्टमेंट, ज्यादा इंफ्रास्ट्रक्चर? और दूसरा सवाल ये है कि पिछले 2.5 साल से जो आपकी अलायंस पार्टनर की सरकार उसमें 2.5 साल बीजेपी के कार्यकर्ताओं ने, नेताओं ने बीजेपी के जितना भी शिष्टबद्ध तरीके से काम किया और सरकार को चलने में मदद की. 1 साल में दोनों पार्टियां जो सरकार में अलायंस है वो क्या उस शिष्टबद्ध तरीके से सरकार में चलने में मदद नहीं कर रही है क्या? क्योंकि जिस तरीके की सिचुएशन पिछले 1 साल में हुई है उससे कहीं न कहीं लगता है कि बीजेपी एक तरफ हो गई और दूसरी अलायंस पार्टियां जो आपकी हैं वो कहीं न कहीं अकल हो गई. पहले प्रश्न का सवाल है कि इस साल मैंने जो अभी आपको ब्रीफ किया है प्रेस को, इसके साथ साथ एक बात का सबसे बड़ा हमें जो नया बर्डन आया 32,000 करोड़ का है. किसानों का जो नुकसान हुआ, जो फ्लड डैमेज हुआ, वो एक एडिशनल बर्डन आया. वो बहुत ज्यादा बड़ा था, 32,000 करोड़ का बर्डन. इस वजह से थोड़ा क्राइसिस तैयार हुआ था, लेकिन सरकार ने उसको भी निपटा है. तो एक बात तो सही है कि एडिशनल और अनाकलनीय जो मालूम नहीं था किसी को ऐसा होने वाला है, इससे थोड़ा नुकसान तो हुआ है. इससे थोड़ा कुछ स्लो तो थोड़ा हम लोग आए,
लेकिन महीना डेढ़ महीना में भी हम लोग उसको निपट कर बैंकों ने जिस प्रकार से हेल्प की है उस प्रकार से हमने दोबारा उसको 32,000 करोड़ को हमने किसानों को नुकसान भरपाई के साथ हमारी जो इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट के साथ साथ उसको हमने निपटाया। दूसरा सवाल है कि बीजेपी जब शिवसेना शिंदे जी की सरकार थी तब बीजेपी ने पूरे आत्मविश्वास के साथ, जब मैं पार्टी प्रेसिडेंट था तो बीजेपी पूरी तरह के साथ एकनाथ शिंदे जी की सरकार, हमारी सरकार, देवेंद्र जी तब डिप्टी सीएम थे, तो हमने यही हमारा कॉन्फिडेंस रखा कार्यकर्ताओं में, नेताओं में कि एकनाथ शिंदे जी सरकार, हमारी सरकार निश्चित रूप से अच्छा काम करके महाराष्ट्र को मजबूत करने जा रही है। हमारे कार्यकर्ताओं ने 1,51,00,000 कार्यकर्ताओं ने पूरी ईमानदारी से शिंदे जी के साथ, देवेंद्र जी के साथ हम लोग खड़े हुए और आज भी देवेंद्र फडणवीस सरकार में भी महाराष्ट्र बीजेपी पूरी तरह से सरकार के साथ खड़ी है। साथ साथ में शिवसेना भी और अजीत दादा के भी कार्यकर्ता इस सरकार में मजबूती से सरकार के पीछे खड़े हैं। कुछ घटनाएं हो रही है वहां लोकल लेवल पे, थोड़ा शिवसेना कार्यकर्ता बीजेपी में, बीजेपी कार्यकर्ता शिवसेना में, ऐसा नहीं कि 2, 4, 5, 10 कार्यकर्ता, प्रमुख कार्यकर्ता विदर्भ में भी, शिवसेना में भी गए, ऐसा कुछ बीजेपी में ही सारे लोग, हाँ प्रेफरेंस वो बीजेपी को देते हैं। माननीय देवेंद्र फडणवीस जी की सरकार को मजबूत बनाने का महाराष्ट्र की जनता ने फैसला किया है। थोड़ा मोटा चल रहा है, लेकिन ऐसा नहीं है कि एकनाथ शिंदे जी के कार्यकर्ता बीजेपी की सरकार को डैमेज कर रहे हैं, अजीत दादा ये कार्यकर्ता बीजेपी की सरकार को डैमेज कर रहे हैं। हमारे तीनों पार्टी के कार्यकर्ता थोड़ा छुटपुट नीचे में चल रहा है, वो तो होगा क्योंकि स्थानिक लेवल पर सबको पोर्ट पे जाना है, सबको नगर सेवक बनना है, सबको जिला पंचायत में आना है, सबको कारपोरेटर बनना है और 3 पार्टियां सामने हैं, तीनों पार्टियां सरकार में हैं। हर पार्टी के कार्यकर्ता को लगता है कि मैं कारपोरेटर बनना चाहिए, सरकार का उपयोग मुझे मिलना चाहिए। ये तो होगा अलायंस में, लेकिन इतना महाराष्ट्र में ऐसा कुछ बहुत गड़बड़ हो रही है, बहुत कार्यकर्ता मारपीट कर रहे हैं, बहुत रोज पुलिस उसको काम कर रही है। आज पुलिस का अगर आपने जायजा लिया अपने होम डिपार्टमेंट का, तो ऐसा बहुत कुछ ज्यादा पार्टियां आपस में महाविकास आघाड़ी तरह एक में को काटने जा रही है, ऐसा नहीं है। 7/12 का जो फैसला है आपका किस तरीके से है और कानूनी मान्यता देने का भी कल आपने शासनादेश जारी कर दिया, उससे कितना फायदा होगा? महाराष्ट्र में जो 7/12 एक महत्वपूर्ण डॉक्यूमेंट जो टाइटल होता है किसानों के खेत के बारे में, टाइटल डॉक्यूमेंट है, ये उनकी मालकियत का डॉक्यूमेंट है। ये डॉक्यूमेंट 2 प्रकार से है, एक तो हस्तलिखित आता है जो हाथ से लिखते हैं और एक ऑनलाइन है। तो ऑनलाइन में 2 पद्धतियां है, एक केवल देख सकते हैं, एक केवल डिजिटल है, डिजिटल साइंड है, वहां के अधिकारियों का डिजिटल साइन है। अब हमने निर्णय लिया है कि 15 रुपया ऑनलाइन हमारे सिस्टम में भरने के बाद जो डिजिटल साइन 7/12 मिलेगा वो कायदेशीर होगा। सारे बैंक के व्यवहार, सारे प्रॉपर्टी के व्यवहार, हमारे जो रजिस्ट्रेशन एक्ट के जो व्यवहार है, ये सारे व्यवहार को डिजिटल 7/12 अभी उसको कायदेशीर मान्यता है। और महाराष्ट्र सरकार ने, हमारी सरकार ने अब डिजिटल 7/12 को महाभूमि पोर्टल पे जो आएगा, महाभूमि पोर्टल वाला डिजिटल 7/12, उसमें कहीं भी आप गलत नहीं कर पाओगे। महाभूमि के पोर्टल से ही आपको 15 रुपया भरकर डिजिटल 7/12 लेना होगा। वही 7/12 इस राज्य के लिए सही 7/12 होगा, सही टाइटल डॉक्यूमेंट होगा। और साथ साथ में नमूना 8 हमने कहा, 8A को भी हमने कायदेशीर मान्यता दी है। अब हमारी सरकार आगे जा रही है, आगे आपके जमीन का मैप भी आपको महाभूमि पे मिलने का हम आगे प्रयास कर रहे हैं। तो डिजिटल 7/12, डिजिटल 8A और डिजिटल मैपिंग आपके घर का, ये भी हम आगे चलकर डिजिटलाइज करना चाहते हैं, जो महाभूमि पोर्टल से आपको मिलेगा। हिंदी हो गया। सर सवाल 2 है आपसे, एक आपकी मिनिस्ट्री से जुड़ा हुआ है, राजनीतिक सवाल। पहला आपकी मिनिस्ट्री से जुड़ा हुआ सवाल, एक तो पूरे देश में इकलौती जो नगर पालिका है बिना वेंडर की, जहां के लोगों को अपनी जमीन की खरीद फरोख्त के लिए कंपनी, प्राइवेट कंपनी को एडवांस पैसा देना पड़ता है, ठीक ठाक मोटा, क्योंकि अपने आप में स्कैम है, तो माना जाता है, फौरी तौर पर इसको माना जाता है।
उसके कोर्ट केस के लिए आपकी मिनिस्ट्री का अभी तक का अपडेट क्या है, जो लोग आपको देख रहे हैं उस पूरी कंस्ट्रक्शन में? पहला तो इसका जवाब मुझे आपसे। मीरा भाईंदर में जो द स्टेट इन्वेस्टमेंट का आप मामला कह रहे हैं, उसका पूरा सरकार मॉनिटर कर रही है हाईकोर्ट में। हाईकोर्ट में मॉनिटर यानी वहां पे क्या क्या डॉक्यूमेंट चाहिए, लीगल क्या क्या सबमिशन करने हैं, वहां अब तक तारीख थोड़ी 2 साल से मिली नहीं थी कोर्ट में, अब हाईकोर्ट ने तारीख देना चालू की है। अब 15-15 दिन में डेट लग रही है। हमारी सरकार आने के बाद मैंने खुद ये द स्टेट इन्वेस्टमेंट केस में ख्याल डाला है। मैंने सरकारी वकील जो होते हैं उनसे भी हमने बात की, हमारे एजी से हमने बात की, और मुझे लगता है जो सही डॉक्यूमेंट्स है जो कोर्ट के सामने जाना चाहिए वो हमने डॉक्यूमेंट्स पूरे प्रोवाइड किए हैं। हमारा एफिडेविट भी हो गया है और मुझे विश्वास है कि हाईकोर्ट इसमें जल्दी आदेश देंगे तो ये जो जनता का वहां शोषण हो रहा है, जनता का ब्लड निकाला जा रहा है, द स्टेट इन्वेस्टमेंट कंपनी को जो अधिकार उस टाइम की सरकार ने दी थी, वो सरकार का नाम लेना उचित नहीं है, लेकिन 8,000 हेक्टर 10,000 हेक्टर जगह 9,000 इतनी बड़ी जगह किसी प्राइवेट इन्वेस्टमेंट कंपनी को देना और उस कंपनी ने मालगुजार बनके जनता को बेचना और बेचने के बाद जो पैसा आता है वो पूरा कंपनी ने हड़प लेना, ये जो गैरव्यवहार महाराष्ट्र में हुआ है ये बहुत बड़ा गैरव्यवहार था। वो हमने हाईकोर्ट में उसकी पूरी तरह से हमने मजबूती से वहां हमने सबमिशन किया हुआ है और मुझे विश्वास है कि हाईकोर्ट हमें न्याय देगा। घर कामगार महिलांसाठी आपण काही धोरण आहात? दूसरा सवाल राजनीतिक है, चूंकि आपकी पार्टी का मूल तत्व हिंदुत्व से जुड़ा हुआ है, इसलिए सवाल जुड़ा हुआ है। पूर्व ईएसआई अधिकारी के लिए मोहम्मद ने हाल ही में बयान के मुताबिक जो मुस्लिम कम्युनिटी है उनसे अपील की गई है कि अयोध्या के बाद काशी और मथुरा इसकी जो क्लेम को छोड़ दिया जाए क्योंकि हिंदुओं के लिए मक्का मदीना जैसी है। चूंकि आपकी पार्टी का मूल तत्व हिंदुत्व है, मैं उस पर आपकी प्रतिक्रिया करना चाहता हूँ, आप सोचते। देखिए 140 करोड़ जनता की भावना थी कि भगवान प्रभु रामचंद्र जी रामलल्ला अयोध्या में विराजमान है। वहां पर सुप्रीम कोर्ट ने जो फैसला दिया उसके आधार पर रामलल्ला विराजमान हुए। हमारे पंतप्रधान मोदी जी ने विश्व के हिंदू समाज का जो मन का एक भावना थी वो पूरी की। अब यही भावना मथुरा में, यही भावना वृंदावन में, यही भावना काशी में, 140 करोड़ देश की भावना है। और मुझे विश्वास है कि जो हमारी विरासत है, हमारे विरासत में लिखा गया है और हमारे विरासत के जो हमारे पास डॉक्यूमेंट्स है कि काशी कहाँ पर है, वृंदावन कहाँ पर है, वहां की भूमि किसकी है, वहां भगवान श्री कृष्ण जी विराजमान हैं, इधर काशी में भगवान शिव जी विराजमान हैं। तो ये तो पूरे 140 करोड़ की जनता के सामने डॉक्यूमेंट है। तो मुझे लगता है ये भावना पूरे देश की भी है। युद्ध से बुद्ध की ओर का एक संदेश जो है वो देते हैं। इस समय पुतिन जो है वो भारत से दौरे पर है और ऐसे में प्रधानमंत्री ने उन्हें गीता भेंट की है। क्या संदेश वो विश्व स्तर पर देना चाह रहे हैं? वसुदेव कुटुंबकम, विश्व ही हमारा परिवार है, ये भावना माननीय पंतप्रधान मोदी जी ने पूरे विश्व को दी है। इसी आधार पर माननीय पंतप्रधान मोदी जी काम कर रहे हैं और पूरा विश्व के सारे राष्ट्राध्यक्ष प्रधानमंत्री जी सब विश्व के पूरा इसी भावना से मोदी जी के साथ में है और विश्व को संभालने की ताकत मोदी जी में है। और ये कई एग्जाम्पल में उन्होंने अपने जीवन के कार्यकाल में उन्होंने ये प्रदर्शित भी किया है। तो मुझे लगता है कि यही भावना मोदी जी के गीता भेंट पे मोदी जी ने दी है। पूरा विश्व मोदी जी के इस पहल को सराहता है। सर मेरा दो प्रश्न है कि आप महसूल मंत्री हैं, अभी आपने एक नया योजना डिक्लेयर किया था, हर स्टेट को 7-12 देने का। और दूसरा प्रश्न मेरा ये है कि महसूल मंत्री होते समय आप यहाँ इंफ्रास्ट्रक्चर का काम बहुत महाराष्ट्र में और मुंबई में हो रहा है। हमारी महसूल की आवक जो हिसाब से देखे जाएंगे वो हिसाब से
कम है। आज हमारे पे 9.32 लाख करोड़ का कर्जा है और भी बढ़ने वाला है। बड़ी योजना लगाई है, नया अपना अभी आकस्मिक खर्चा भी 32 करोड़ का आपने बताया, तो किस तरह से आप लोग उसका मैनेज करने वाले? देखिए, महाराष्ट्र में आर्थिक मजबूती की क्षमता है और जहां तक महसूल का सवाल है, रेवेन्यू डिपार्टमेंट नजीक 1 लाख करोड़ रुपए सरकार को देता है, नजीक। और आने वाले दिनों में जैसा जैसा इंफ्रास्ट्रक्चर बढ़ेगा और रेवेन्यू जनरेट होगा, केवल जनता के जेब से पैसा वसूल करना ये रेवेन्यू डिपार्टमेंट का काम नहीं है। तो इंफ्रास्ट्रक्चर को ज्यादा से ज्यादा जमीनें देना, वहां पे रोजगार बढ़ाना, उद्योग बढ़ाना, उसमें सरकारी जमीन का आवंटन आने वाले रोजगार निर्मित में होना चाहिए। केवल रेवेन्यू डिपार्टमेंट इतना ही काम नहीं करते कि कोई मुद्रांक के शुल्क में जाएगा, रजिस्ट्री करेगा, सरकार को स्टैंप देगा। इसके लिए रेवेन्यू डिपार्टमेंट नहीं है। रेवेन्यू डिपार्टमेंट इसलिए है कि इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट भी हो, रोजगार निर्मित हो। एक रोजगार निर्मित भी महाराष्ट्र समृद्ध होता है। आखिर जो रोजगार निर्मित होता है उसमें लोग टैक्स भरते हैं, लोग उसमें अपना रोजगार, महाराष्ट्र की मजबूती के लिए अपना आर्थिक इन्वेस्टमेंट देते हैं। तो जैसा जैसा इन्वेस्टमेंट बढ़ेगा, जैसा जैसा इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट होंगे, महाराष्ट्र में इंडस्ट्री आएगी। जितना लिबरल हमारा रेवेन्यू डिपार्टमेंट रहेगा, उतना ही महाराष्ट्र में आगे क्रांति होगी, विकसित महाराष्ट्र होगा। इस आधार पर हमने जो प्लान किया है, मुझे लगता है आने वाले दिनों में जितना भी महाराष्ट्र को पैसा चाहिए डेवलपमेंट के लिए, वो मिलने वाला है, इसमें चिंता की बात नहीं है। दूसरा, आपने कहा कि 7/12 वाला, तो महाराष्ट्र सरकार ने, मैंने अभी भी कहा कि किसानों का जो टाइटल है, आपके ओनरशिप का डॉक्यूमेंट 7/12 होता है, टाइटल उसका डॉक्यूमेंट 7/12 होता है। वो हमने महाभूमि पोर्टल पर, महाराष्ट्र सरकार का महाभूमि पोर्टल पर हमने उसका डिजिटल सारा डाला हुआ है। अब डिजिटल जो 7/12 आप निकालेंगे, वो एक्ट से उसको मान्यता दी गई है और वो डॉक्यूमेंट अभी सबके लिए लागू रहेगा। शेवटचा प्रश्न आपण भरपूर प्रेस करा. शेवटचा प्रश्न 1 तास झाला. शेवटचा मी परवाच सांगितलं की राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये प्रस्ताव दिलाच आहे. तो शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा आहे. पायाभूत सुविधाचा प्रस्तावही त्या ठिकाणी जातो आहे. शेवटी जे लोकसभेचं उत्तर आहे ते 35 दिवस आधी प्रिंट होतं, त्यामुळे ते प्रिंट झालं नाही. पण महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवला आहे. मला विश्वास आहे की केंद्रातलं सरकार राज्याच्या शेतकऱ्यांना पूर्ण मदत करणार आहे. त्याची केंद्रीय पथक या महाराष्ट्रात येऊन गेलं आहे आणि त्यामुळे प्रस्ताव गेला म्हणूनच केंद्रीय पथक आला आहे. त्यामुळे प्रस्ताव गेला आहे. दुसरा महत्वाचा विषय आपण सांगितला की लोकांना त्या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही, तर या ठिकाणी केवायसी, ज्या लोकांचा केवायसी झाला नाही आहे ते थांबलेले आहे. ज्यांचा केवायसी आहे त्यांना पूर्ण मदत मिळाली आहे. ज्यांचा केवायसी झाला नाही त्या सर्व तहसीलदार, एडीओना आम्ही आता शेतकऱ्यावर यादी पाठवलेली आहे की यांचा केवायसी करून घ्या आणि त्या सर्वांना नुकसान भरपाई द्या. शेवटचा सर नमस्कार. माझं पहिलं अभिनंदन आणि शुभेच्छा. पहिली गोष्ट म्हणजे स्त्री शक्ती कायद्याची दिशा काय आहे, तो अजून आलेला नाही आहे, काय झालं ते सांगा. दुसरी गोष्ट म्हणजे महिला अत्याचार वाढते शिकलेल्या आणि घरामध्ये, त्याबद्दल काल वरळीच्या बद्दल सेफ साहेबांनी चांगला निर्णय दिला. दुसरा एक विषय मराठी आणि अमराठीचा जो विषय रायगडमध्ये चौल गावामध्ये मराठी रामवंशी क्षत्रिय लोकांच्या देवीवरती आक्रमण करून, म्हणजे 7/12 सगळे आहेत ते आदिवासी, वनवासी, अनुसूचित जाती जमातीची लोक आहेत आणि तो भाग येतो वन विभागाच्या अखत्यारीत. तरी वन विभागाचं लक्ष नाहीये आणि तिथे त्यांनी वनसाडी समाजाच्या लोकांनी त्या देवीवर हे जर डॉक्युमेंट मला दिलं तर या अधिवेशन काळात एक बैठक माझ्या दालनात लावतो आणि यावर निर्णय, यावर मी तुम्हाला या बैठकीला आपल्याला बोलवतो आणि याच्या आमचे लवकरच याची बैठक लावू, याचा निर्णय आपण करू. राहिला प्रश्न आपला शक्ती कायद्याचा, तर माननीय मुख्यमंत्र्यांशी मी आज चर्चा करून त्याचं त्या ठिकाणी आपल्याला त्याचं मी आपल्या या अधिवेशन काळात तुम्ही नागपूरला असाल तेव्हा बैठक लावून याचा निर्णय करतो. सर्वांचे मनापासून